काही कामानिमित्तानं मी संभाजीनगरला आलो होतो आणि पाटलांच्या तब्येतीची चौकशी करावी, कारण 7-8 दिवस त्या आंदोलनामुळे त्याची तब्येत खालावली होती. आम्हाला सगळ्यांना चिंता होती, पण मला त्यानिमित्तानं आज त्याची परत भेट झाली. त्याने आता विनंती केली आहे तब्येतीची काळजी घ्या, त्याच्या मागण्यांची काळजी सरकार करतं आहे. आता त्यामुळं आता काळजी घ्यावी अशी त्यांना आता विनंती केलेली आहे. मला वाटतं एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातून पद्धती उद्याचे निकाल येतील अशी मला खात्री आणि त्यांना खात्री आहे. असं आहे की तुम्ही एकमेव मंत्री आहात ज्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही. मात्र तुम्ही जो GR दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का, आणि होत नसेल तर तो आणि होत असेल तर तो का केला जातोय? असं आहे की एक प्रामाणिक भूमिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटत नाही की काही पुन्हा चर्चेची आवश्यकता राहते. राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि या प्रक्रियेत जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या, निर्णय करायचे तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या ही चर्चा करून आता मार्ग आपण बऱ्यापैकी निघाला आहे. पण मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मंडळी भाष्य करतायत, याचं मला मनस्वी दुःख आहे. कारण शेवटी हे काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळालेल्या आहेत. केवळ 4 भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाही आहे. काही संभ्रम असतील तर त्यांनी, म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे, माझे कधी दारं खुले आहेत त्यांच्याकरता. ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांना काय या GR शंका असेल ते बोलावं. पब्लिक डोमेनमधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही ना. आता 5-6 दिवस आंदोलन चालू होतं, त्यांनी स्टेज व्यासपीठावर जाऊन बोलायला हरकत नव्हती की आम्हाला हे मान्य नाही आहे, तिथं दुरुस्त करता आले असते. किंवा मी 5-7 दिवस आमची उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या, कधी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही, आम्हाला भेटायला यायचं आहे, आम्हाला चर्चा करायची आहे. तर आम्ही कधी नकार दिला नाही. काही त्रुटी आहेत का ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत, म्हणून ते टीका करतायत? आमच्या त्रुटी कुठल्याच त्रुटी नाही आहेत, पण अंमलबजावणी करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे मग करावं लागेल तर आम्ही तयार आहोत ना. हे सगळे अतिशय विचारपूर्वक आपण निर्णय केलेला आहे आणि मला वाटतं समाज बांधवांसमोर आपण सरकारची भूमिका मांडली आणि कमिटमेंट दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो GR काढलेला आहे आरक्षणाविषयीचा तो सरसकटसाठी नाहीच, आणि DCM ची पण तीच भूमिका होती की आणखी थोडा वेळ लागेल. असं आहे की लोकांना एकदा समजू देत काय तो GR आहे, त्याच्यात काय फलनिष्पत्ती होणार आहे. एकदा कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जे अभिप्रेत ते समजेल. आता नाही, कोणी संभ्रमात नाही आहे. मी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून सांगतो, कोणी संभ्रमात नाही आहे. निर्णय झाले. प्रश्न असा आहे की गॅझेटरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करते ठरलेलंच आहे. ते काही तुमच्या माझ्या इच्छेचा प्रश्न नाही ना. ज्या गोष्टी जिथं रेकॉर्डर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही ना. पण मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की म्हणजे आंदोलनात सहभागी व्हायचं नाही, चर्चेत सहभागी व्हायचं नाही आणि सरकार निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची. आता हा मला वाटतं या मंडळींनी माझ्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे की आपण थोडं थांबवलं पाहिजे. आय एम ओपन टू डिस्कशन. केव्हा तुम्ही आमच्याकडे या. मंत्रिमंडळातले सहकारी पण नाराज आहेत असं पण चित्र आहे. असं नाही, मला माहिती आहे. मी आणि ते सांगतो ना, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने एक पाऊलपूट टाकलेलं आहे. जशा पुढे अडचणी येतील तसं आणखी त्या दुरुस्त करता येईल. काही आणखीन पुढं मार्ग काही दिसतो का? कारण किती वर्ष झाले आपण बांधतो या विषयामध्ये. आणि उलट मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोललो, ज्येष्ठ नेते आहे. आज राज्यामध्ये OBC समाजाला सुद्धा आरक्षण देताना त्यामुळे मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना. मराठा समाजानेच पुढे आरक्षण द्यायला, OBC सुद्धा काही बाहेरून तिकडून आलो होतो. म्हणून मला वाटतं आता OBC मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलो आहोत. सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे.
सरकारनं फसवणूक केली अशी आता चर्चा सुरू झाली त्यांना काय सोशल सांगाल? मीडियावर तर कोणी केली? सगळे सोशल सरकारने मीडियावर फसवणूक सगळे केली, सगळ्यांनी फसवणूक. ज्याला वाटतं ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकत नाही. ज्यांना संधी होती माझं प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना विचारा, मला त्यांना प्रश्न विचारायला, तुम्हाला कोणी थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेची दारं काही बंद केली तुमच्याकरता? तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा भ्रम निर्माण करायचा, हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाईम यू कॅन कम. मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे. संजय राऊत एक प्रश्न विचारला. संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी गेले, फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी. मला वाटतं खरं म्हणजे संजय राऊतांना तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं. म्हणजे काय होईल, महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं तर सध्या सरकार नसल्यामुळे, पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. असं आहे की मला वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकारांनी त्यांची कोचिंग क्लास घेण्याची गरज आहे मला वाटतं. साहेबांचं मत चांगलं आहे संजय राऊतांचं. धक्का लागणार नाही.